जसं आपलं डिस्कशन्स झालेत आधी. तर तुम्ही 10वीत असतानाच तुमच्या वडिलांचं निधन झालं बरोबर. आणि त्यानंतर पितृछाया गेल्यानंतर तरीही तुम्ही चिकाटीने अभ्यास केला आणि एम-पी-एस-सी क्रॅक केली. तर त्या मूव्हमेंटबद्दल थोडी इन्फॉर्मेशन? माझे 10वी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर वडील वारल्यानंतर पण घरातला मी सगळ्यात लहान. अच्छा. 4 नंबरचा भाऊ. मला 3 मोठे भाऊ, परत मोठी एक बहीण. ओके. मी सगळ्यात लहान असल्याकारणाने मला पितृछत्र जरी मला माझं हरपलं तरी मला भावांनी, माझ्या मोठ्या भावांनी चांगल्या प्रकारे पुढे शिक्षणासाठी आणि याच्यासाठी अच्छा. त्यांनी सगळं काही केलं. तर ॲज अन डी-वाय-एस-पी म्हणून तुम्ही अशी कुठली केस किंवा कुठल्या अशी आपण म्हणतो क्राईम वगैरे, तर असा कुठला क्राईम आहे जो अविस्मरणीय आहे तुमच्यासाठी, की तुम्ही ते एकदम स्मार्टली टॅकल केलं होतं आणि गुन्हेगार जो आहे त्याला एकदम मस्त सजा वगैरे दिली असं काही? स्पेसिफिक आता तुम्ही डी-वाय-एस-पी असतानाचं जर सांगत असाल तर धुळ्यासारख्या ठिकाणी पूर्वीचा काही धार्मिक जाती दंगलीचा इतिहास आहे. त्यामुळे संवेदनशील म्हणता येईल तसं धुळे. असे बरेच प्रसंग आले. एका प्रसंगात तर असं होतं की 2 विविध जमाव समोरासमोर येऊन टाकले होते. अशा वेळेस तात्काळ निर्णय घ्यावा लागतो. बरोबर. निष्पाप लोक त्यामध्ये बळी जातात. कारण त्यांचा काही संबंध नसतो. परंतु दंगलीत आपण बघतो की होतं दोघांचं, 4 जणांचं, 5 जणांचं होतं, परंतु कितीतरी लोकांचं आर्थिक नुकसान होत असेल, जीवाचं नुकसान होत असेल किंवा मालमत्तेचं नुकसान होतं, घरं जाळली जातात. हे भरपूर प्रमाणात होतं. नमस्कार. मी उदय बडगुजर. अर्बन डिजिटल स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या या खास पॉडकास्टमध्ये आपण इन्व्हाईट केलं आहे रिटायर्ड डी-वाय-एस-पी मिस्टर दिनकर पिंगळे सरांना. सो आपण वेलकम करूयात दिनकर पिंगळे सरांचं. सर, वेलकम टू अर्बन डिजिटल स्टुडिओ. धन्यवाद. येस सर. तर सर, वेळ न घालवता डायरेक्ट आपण पॉडकास्टला सुरुवात करूयात. निश्चितच. जसं आपलं डिस्कशन्स झालेत आधी. तर तुम्ही 10वीत असतानाच तुमच्या वडिलांचं निधन झालं. बरोबर. आणि त्यानंतर पितृछाया गेल्यानंतर तरीही तुम्ही चिकाटीने अभ्यास केला आणि एम-पी-एस-सी क्रॅक केली. तर त्या मूव्हमेंटबद्दल थोडी इन्फॉर्मेशन? माझे 10वी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर वडील वारल्यानंतर पण घरातला मी सगळ्यात लहान. अच्छा. 4 नंबरचा भाऊ. मला 3 मोठे भाऊ, परत मोठी एक बहीण. ओके. मी सगळ्यात लहान असल्याकारणाने मला पितृछत्र जरी मला माझं हरपलं तरी मला भावांनी, माझ्या मोठ्या भावांनी चांगल्या प्रकारे पुढे शिक्षणासाठी आणि याच्यासाठी अच्छा. त्यांनी सगळं काही केलं म्हणून. तर मग शिक्षण घेत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ, त्यानंतर बौद्धिक जो अभ्यासक्रम वगैरे आहे, तर बरं. हे सगळं तुमच्या भावंड म्हणजे मोठे भाऊ आहेत त्यांनी तुम्हाला शिकवलं सगळं? निश्चितच. तसं माझा सर्वात मोठा भाऊ त्याचं 4थी पर्यंत शिक्षण झालेलं. नंतर त्याच्यानंतरचा तो ग्रॅज्युएट झालेला. तो सर्व्हिसला होता. बाकी शेती करायची. आमचा तसा मूळ व्यवसाय शेती. अच्छा. वडील हरिभक्त पारायण 7वी जुनी 7वी शिकलेले. हं, हं. आई अशिक्षित तसं त्यावेळेपासून. परंतु तसं शैक्षणिक वारसा भाऊ शिकलेला असल्याकारणाने मला शिक्षणासाठी त्यांची नेहमीच मदत झाली म्हणता येईल किंवा शैक्षणिक वारसा त्यांच्याकडून मिळाला मला. तरी पण आर्थिक परिस्थिती तशी बेताची त्यावेळेस मखमलाबाद गाव आता जरी शहरीकरण वाटत असलं, हं, तरी हं. त्यावेळेस तसं ते ग्रामीण भाग होता. बरोबर. आम्ही शेतात म्हणजे मळ्यात राहायचो. मळ्यातून एक 3-3.5 किलोमीटर रोजचं शाळेत जाणं-येणं असायचं हं, हं, हं. आणि 10वी पर्यंतचं ते पायीच जाऊन येऊन मी सर्वच करायचे. त्याप्रमाणे माझं तसं शिक्षण झालं अच्छा. आणि शिक्षण घेत असताना तशी आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. हं. 11वीला ॲडमिशन सायन्सला घेतलं. 10वीला बऱ्यापैकी मार्क्स असल्यामुळं. हं, हं, हं. परंतु सायन्स घेतल्यानंतर वर्षभरात बघितलं मी, तर थोडंसं सायन्सला खर्च जास्त येतोय. त्याच्यामुळे मी कॉलेज सोडून दिलं होतं मध्येच त्यावेळेस. ओके. म्हणजे तुम्ही स्वतःच हो. परिस्थितीमुळे हो, डिसिजन घेतला. हो, हो. ओके. आणि मग एम-पी-एस-सीची तयारी आणि नंतर तुम्ही खाकीधारक झालात. तर ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला, की एम-पी-एस-सी द्यायची आहे किंवा हं. पोलीस खात्यात यायचं आहे तुम्हाला? नाही कसं झालं 11वी सायन्स सोडल्यानंतर मी आय-टी-आय केलं. हं. सातपूरला आय-टी-आयचं जे गव्हर्नमेंट आय-टी-आय आहे तिथं आय-टी-आय केलं. हं, हं, हं. त्यानंतर मला पुन्हा वाटलं, की आपण म्हणजे पूर्ण शिक्षण घ्यावं. हं, हं. मग पुन्हा 12वीला इथं कॉमर्सला ॲडमिशन घेतलं के-टी-एच-एमला. त्यानंतर ग्रॅज्युएट करत असतानाच आपल्याकडे म्हणजे जे आत्ताचं एम-पी आहे त्यावेळेस पी-टी-सी होतं आमच्या वेळेस.
बरोबर. दर रविवारी त्यांना सुट्टी असते, व्हाईट ड्रेस वगैरे. तर ते जरा आकर्षण. हं, हं. दुसरी गोष्ट की कुठेतरी पोलीस ऑफिसरचा जो युनिफॉर्म आहे, त्याबद्दलचं तेव्हापासून आकर्षण वाढलं. बरोबर. आणि म्हणून मग मी ग्रॅज्युएट होता-होताच एम-पी-एस-सीचा अभ्यास चालू केला आणि त्याच्यानंतर मग एम-पी-एस-सी थ्रू फर्स्ट प्रिसाइज. अटेम्प्टमध्येच क्लिअर झालं. नाही, तसं फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही झालं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी परीक्षा दिली, त्यामध्ये हं. झालं नाही माझं. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झालं, पण होता-होता राहिलं. ते असं झालं, की मी पास झालो. हं. पहिली परीक्षा म्हणजे प्रिलिम, मेन आणि इंटरव्ह्यूपर्यंत गेलो मी. बरोबर. मेरिट लागलं. मेरिट लागल्यानंतर 300 काहीतरी 285 म्हणजे जे मेरिट लागलं त्याच्यापेक्षा निश्चित जास्त होते. हं, हं. परंतु जागे जागांच्या प्रमाणात जागांच्या प्रमाणात 398 मार्क्सवाला मध्ये पी-टी-सीमध्ये आणि मी 397 ला बाहेर होतो. म्हणजे रिकमेंड केलेलं नव्हतं मला. ओके. मग त्याच्यासाठी परत पुन्हा एक भरपूर अटेम्प्ट दिला. तर भरपूर 3 अटेम्प्ट दिले तुम्ही टोटल टोटल. आणि तर थर्ड टाईम त्यावेळेस मला वाटलं, की नाही, इथपर्यंत जर पोहोचू शकतो, तर याचा अर्थ आपण चुकीचा नाही. नाही. आपली दिशा बरोबर आहे, सर्व बरोबर आहे. कुठेतरी कमी पडतो, अभ्यासात कमी पडतो. पुन्हा अभ्यास केला जोमाने, पण त्यावेळेस मात्र फार नैराश्य आलं होतं तसं. साहजिक आहे. 1 मार्क हो. म्हणतात ना, 1 वोट आणि 1 मार्क खूप व्हॅल्युएबल असतो. सो त्यानंतर मग जेव्हा तुम्ही एम-पी-एस-सी पास आउट झाले, इंटरव्ह्यू दिला. हो. पहिली पोस्टिंग कुठे होती तुमची? पहिली नागपूर. प्रोबेशनल पिरियड तिथंच झाला. पहिली पोस्टिंग नागपूरला झाली माझी. ओके आणि नंतर? त्यानंतर मग मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुंबई केलं, हं. मुंबई रेल्वे केलं. त्यानंतर जळगाव केलं, धुळे केलं. अच्छा. धुळ्याला होतो. त्यानंतर अहमदनगरला होतो, अँटी करप्शनला होतो. काही हं. साइड ब्रांच पण बऱ्याचशा केल्या मी, स्पेशल ब्रँच ज्या आहेत त्या. हं, हं, हं. आणि शेवटी रिटायर होताना मी धुळ्याला एच-डी-पी-ओ होतो. तिथं डी-वाय-एस-पी म्हणून होतो. तिथून मी रिटायर झालो. ओके. एक क्युरिओसिटी म्हणून विचारतोय. आता ॲज अन डी-वाय-एस-पी म्हणून तुम्ही अशी कुठली केस किंवा कुठल्या अशी आपण म्हणतो क्राईम वगैरे, तर असा कुठला क्राईम आहे जो अविस्मरणीय आहे तुमच्यासाठी, की तुम्ही ते एकदम स्मार्टली टॅकल केलं होतं आणि गुन्हेगार जो आहे त्याला एकदम मस्त सजा वगैरे दिली असं काही? तसं आयुष्यात म्हणजे इतके पोलीस स्टेशन केले, पी-आय म्हणून इन्चार्ज राहिलो बऱ्याच ठिकाणी. अर्थात नोकरीत आलो, पोलीस खात्याची नोकरी आहे, तर अपेक्षितच आहे का कायदा सुव्यवस्थेला सामोरं जावं लागणार आहे. बरोबर. घरी वेळ देता येणार नाहीये आणि ते प्रत्येकाचंच असतं. त्यामुळे तो काही विशेष भाग नाही. कायदा सुव्यवस्था हे पोलीस खात्याचं ते कर्तव्यच आहे, अधिकाऱ्याचं कर्तव्यच आहे. बरेच प्रसंग असे आलेले आहेत तसे, पण स्पेसिफिक आता तुम्ही डी-वाय-एस-पी असतानाचं जर सांगत असाल, तर धुळ्यासारख्या ठिकाणी पूर्वीचा काही अ, धार्मिक जाती दंगलीचा इतिहास आहे. ओके. त्यामुळे संवेदनशील म्हणता येईल तसं धुळे. असे बरेच प्रसंग आले. एका प्रसंगात तर असं होतं, की 2 विविध जमाव समोरासमोर येऊन ठाकले होते. अशा वेळेस तात्काळ निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे क्षणाचाही विलंब न लावता काय करायचं आहे? कारण त्या ठिकाणी जास्त वेळ घालवता येत नाही. कोणाचा मार्गदर्शन घेणं किंवा काय. तोपर्यंत कदाचित काहीतरी पुढं विपरीत घडू शकतं. हं, हं. काही निष्पाप जीवांचाही बळी जाऊ शकतो. तर तुमच्याकडे जर संवाद कौशल्य असेल, हं. मॉबचं म्हणा, जमावाला म्हणा, कशाप्रकारे त्यांना टॅकल करायचं, हं, हं, हं. तर आरामात होतं. असे बरेच प्रसंग येत गेले माझ्या आयुष्यात, की हं. संवाद कौशल्याने जिथं लाठीचार्ज किंवा गोळीबार याचा कुठेही वापर झालेला नाही. कारण ते नुसतं संवाद कौशल्याने आणि याने तो मॉब शांत झाला. ज्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का? ते म्हणजे गरज नसताना किंवा हं. आवश्यकता नसताना जर केलं, तर बऱ्याच वेळेस निष्पाप जीवांचा बळी जातो. बरोबर. निष्पाप लोक त्यामध्ये बळी जातात. कारण त्यांचा काहीच संबंध नसतो. परंतु दंगलीत आपण बघतो, की होतं दोघांचं, 4 जणांचं, 5 जणांचं होतं, परंतु कितीतरी लोकांचं आर्थिक नुकसान होत असेल, जीवाचं नुकसान होत असेल किंवा मालमत्तेचं नुकसान होतं, घरं जाळली जातात, हे खूप, होतं. खूप, खूप. भरपूर प्रमाणात होतं. त्यामुळं असे बरेच प्रसंग येत गेले, बऱ्याच ठिकाणी येत गेले ते. पोलीस स्टेशन इन्चार्ज असतानाही बरेच असे प्रसंग येऊन गेले. बरोबर. आता मगाशी तुम्ही बोलताना बोलले, की घरी वेळ देता येत नाही. तर मग तुमच्या घरच्यांनी कसा सपोर्ट केलेला आहे तुम्हाला? जसं तुम्ही ड्युटी जॉइन केली आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली पोलीस खात्यात असल्यावर तुम्हाला 24/7 अवेलेबल राहावं लागत असेल. तर मग घरच्यांनी कशी साथ दिली तुम्हाला? घरच्यांनी माझ्यापेक्षा डबल ड्युटी केली. कारण मुलं महत्त्वाची असतात. बरोबर. पण कसं आहे, सुरुवातीला त्यांना वाटायचं, हं. परंतु त्यांच्याही लक्षात आलं हळू की नाही,
पोलीस खात्याची ड्युटी आहे ती रात्रपाळी असते, दिवसपाळी असते, 24 तास कधीही जावं लागतं, यावं लागतं. त्यामुळे त्यांना जबाबदारीची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी माझा जो दुसरा पार्ट आहे, तो त्यांनी मोठ्या म्हणजे चांगल्या प्रकारे सांभाळला तो. हं, हं, त्यामुळे हं. तसं काही अडचण प्रॉब्लेम नाही. आलेला नाही, अडचणी आल्या. तो बेसिकली माझा पुढचा प्रश्न असा आहे, आता रिसेंट तुम्ही डायरेक्टर झालेले आहात फिनिक्स करियर अँड कॉम्पिटिशन अकॅडमीमध्ये. बरोबर. तर या अकॅडमीची सुरुवात करताना किंवा ही सुरुवात जी झाली तुमच्या अकॅडमीची, तर तुमचा उद्देश काय आहे अकॅडमीमध्ये येण्याचा? उद्देश तसं म्हटलं तर बघा आता आम्ही डी-वाय-एस-पी पर्यंत जी पी-एस-आय पासून आम्ही गेलो. हं. आम्ही सगळेच अधिकारी जे आहे माझ्यासोबतचे सहकारी बरं. आहे माझे ते. आमचा एक 3-4 वर्षापूर्वी पण विषय झालेला होता, की आपल्याला काहीतरी करायचं आहे. हं, रिटायर झालं म्हणजे दुसरी इनिंग सुरू होत असते. हं. रिटायर झालं म्हणजे फक्त त्या नोकरीतून रिटायर झालं. परंतु पूर्णपणे आयुष्यातून रिटायरमेंट कधीच होत नाही. नाही हो. शेवटपर्यंत काहीतरी करत राहायचं. त्यामुळं आणि एक लक्षात आलं आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहे. हं, ग्रामीण भागात प्रचंड टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे. परंतु योग्य मार्गदर्शन नसल्याकारणाने दिशाहीन तरुण असतात आणि त्यांना जर योग्य मार्गदर्शन केलं, हं, हं. तर निश्चितच प्रशासनाला आणि पर्यायाने आपल्या देशाला त्याचा भरपूर फायदा होईल. म्हणून आम्ही ठरवलं, की ह्या फिनिक्स अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला नुसती नोकरी, अर्थार्जन हा प्रमुख मुद्दा नाही आपल्यासाठी. हं, हं. आपला प्रमुख हे आहे, की माणूस घडवायचा आहे आपल्याला. तो बरोबर. समाजात जेव्हा जाईल, हं, कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाईल, प्रशासनाच्या कुठल्याही याच्यामध्ये जाईल, तर समाजाभिमुख कसा राहील, समाजाशी कशाप्रकारे तो टॅकल करेल, लोकांशी कशाप्रकारे हे होईल, ह्या सुद्धा बाबी आम्ही देणार आहोत त्यांना. म्हणजे इव्हन घरी आई-वडील, तर हं, तुमच्यासाठी आई-वडिलांनी काय केलेलं आहे? तुम्ही इथपर्यंत कसे आला? समजा तो सिलेक्ट झाला, हं. तर घरी आई-वडिलांनी तुमच्यासाठी काय केलं हे सतत, सतत त्यांच्या मनात असलं पाहिजे. बरोबर आहे. जेणेकरून तो त्याच म्हणजे जमिनीवर जिथून आलेला आहे, तिथं नेहमीच असेल तो. त्या पदावर गेल्यानंतर तो म्हणून ह्याही बाबी आहेत आमच्यासाठी. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून तर सगळ्याच. सगळ्याच गोष्टींवर तुम्ही पर्सनली लक्ष देऊन विद्यार्थ्यांना घडवणार आहे. नक्कीच, नक्कीच. आमच्याकडे आम्ही तर असं ठरवलेलं आहे, की ठीक आहे फिजिकल ट्रेनिंग आहेच, अभ्यास आहेच. पण त्या व्यतिरिक्त त्यांना घरच्यासारखा अनुभव यावा म्हणून आमचे नंदवालकर जे आहे सुनीलजी, हं, हं. त्यानंतर सोनवणे सर जे आहे ते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण घ्यायच्या. बरं. म्हणजे आठवड्याला असं एक योगा आमच्याकडे तो चालणार. योगा पण आम्ही त्यांचा घेणार आणि ट्रेकिंगची मलाही आवड आहे. ओके. आमच्याकडे सोनवणे सर आहे, विलास सोनवणे त्यांनाही आवड आहे. सुनील नंदवालकर आणि इतरांना डायरेक्टर लोकांना. जवळ ह्या परिसरातले म्हणजे बरेच डोंगर आमचे झालेले आहेत ट्रेकिंगचे ह्यानी. अरे वाह! आमचा मानस असा आहे, की आमचं जिथं आहे आता अकॅडमी हां. त्याच्या आजूबाजूला पण बरेचसे डोंगर आहेत. तर दर आठवड्याला जवळपासच्या जे काही आहे डोंगरावर आणि दर महिन्याला मोठं हं, ट्रेकिंगचा एक. म्हणजे जेणेकरून त्यांना असं वाटणार नाही, की आपण नुसतंच आलोय, अभ्यास करतोय, शारीरिक फक्त फिजिकल ट्रेनिंग घेतोय आणि हं. नुसताच अभ्यासात आहे. तर माइंड पण त्यांचं फ्रेश राहील फ्रेश राहायला पाहिजे. आणि त्यांना असं वाटेल, की आपण घरीच आहोत. असं वातावरण निर्मिती तिथे आम्हाला तयार करायची. बरोबर. आणि मी आता तुमचं फी स्ट्रक्चर वगैरे बघत होतो. तर एवढ्या कमी फीमध्ये कसं काय फिनिक्स करियर अकॅडमीला परवडणार आहे? मुळात उद्देश आमचा नफा मिळवण्याचा मुळीच नाहीये. अच्छा. आम्हाला ग्रामीण भागातला तरुण घडवायचा आहे. आमचा उद्देशच असा आहे का महाराष्ट्रातली जितकी खेडी आहे, हं, त्या हं. प्रत्येक खेड्यातला एक तरी तरुण हा प्रशासनात गेला पाहिजे. कारण खेड्यातला तरुण गेला, त्याला खेड्यातला सगळ्या म्हणजे तिथले ज्या काही परिस्थिती आहे, तिथल्या अडचणी आहेत, त्याला त्याची जाणीव आहे. जाणीव आहे. आणि तो जेव्हा प्रशासनात जाईल, कुठल्याही पदावर जाईल तो निश्चितच त्यासाठी त्याचा उपयोग करेल. म्हणजे त्या पदाचा उपयोग करेल चांगला आणि सदुपयोग होईल. सदुपयोग होईल त्याचा. म्हणून प्रत्येक खेड्यातला तरुण म्हणजे प्रत्येक गावातला एक तरी तरुण जावा ही इच्छा आहे. त्याच्यामुळे आमचं फी मॅटर करते. हं, असं नाही का ती जास्त कमी. इतकंच की त्यांना व्यवस्थित जेवण देता यावं, हं, हं, हं. त्यांची राहण्याची चांगली व्यवस्था व्हावी आणि चांगलं ट्रेनिंग देता यावं. त्याच्यासाठी चांगले ट्रेनर आमच्याकडे उपस्थित इतक्यासाठी जो काही खर्च लागेल,
म्हणून आम्ही इतक्या प्रमाणात फी ठेवली कमी प्रमाणात. नाही आणि मी म्हणजे कॉम्पिटिटर एनालिसिस पण केलं. हो, हो, हो. बाकी आता नाव नाही घेता येणार मला, पण बाकी ज्या अकॅडमीज आहेत, कंपॅरेटिव्हली सगळ्यात कमी फी फक्त फिनिक्स करियर अँड कॉम्पिटिशन नक्कीच, अकॅडमी नक्कीच, घेते. नक्कीच आहे. येस. आणि मग जे स्टुडंट येतील, तर त्यांना राहायला सोय तिथेच आहे आपल्या. हो, तिथंच निवासी आहे. अच्छा. तिथंच व्यवस्था आहे आणि ती चांगल्या पद्धतीची आता काम पण चालू आहे. एकदम चांगल्या प्रकारची व्यवस्था आम्ही करतो तिथं. आणि आमचं जेवण म्हणजे त्यांना जे फूड देणार आहोत, त्यावरही बारकाईने लक्ष. कारण कसं आहे जेवण जर चांगलं मिळालं, तरच तुमची शारीरिक, मानसिक जे काही आहे, हं, हं, हं. ते त्याच्यामुळे चांगलं राहणार आहे. जेवणात जर काही तुम्हाला व्यवस्थित जर जेवण वगैरे मिळालं नाही, तर तुम्हाला रोज सकाळी उठायचं आहे. बरोबर, पहाटे उठायचं आहे, पळायचं आहे, धावायचं आहे. सगळं म्हणजे शारीरिक मेहनत घ्यायची आहे. बरोबर आहे. ते घेतल्यानंतर तुम्हाला अभ्यासही करायचा आहे पुन्हा. तुमची मानसिक स्थिती चांगली राहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्याला फार आम्ही महत्त्व देतो. बरोबर. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एवढ्या कमी फीजमध्ये आणि एवढं चांगलं शिक्षण फिनिक्स करियर अकॅडमी देणार आहे. त्याबद्दल मी मनापासून फिनिक्स करियर अकॅडमीला धन्यवाद करतो. तर पुढचा प्रश्न हा आहे माझा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल, की ज्यातनं त्यांना समजेल, की करियर पाथ कसा निवडायचा आणि करियरमध्ये ग्रोथ कशी करायची? मी ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला इतकंच सांगेन, की "बाबा रे, परिस्थितीला दोष देऊ नका. तिचा बाऊ करायचा नाही मुळीच. तुमच्यात जिद्द असेल, हं, हं. जिद्द जर असेल तुमच्यामध्ये, बरोबर आहे. तर ती जिद्द आणि अभ्यास करण्याची जी काही तुम्हाला कष्ट घेण्याची जी आहे, त्यासाठी फिनिक्स तुम्हाला व्यासपीठ, हक्काचं व्यासपीठ देईल. योग्य दिशा देईल, योग्य मार्गदर्शन करेल आणि आर्थिक परिस्थितीचा बाऊ अजिबात करायचा नाही. जिथं आम्हाला वाटेल का तुमच्यात कष्ट करण्याची ताकद आहे, कष्ट करण्याची जिद्द आहे आणि तुम्ही निश्चितच त्यात तुमचं जे ध्येय आहे, हं, हं, हं. तर ते करण्यासाठी फिनिक्स अकॅडमी आमची निश्चितच त्यांना सर्वतोपरी मदत देईल याची आम्ही मात्र हमी देतो. सर्वपरीनं. फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे जो खूप गरीब आहे. ज्याची कॅपॅसिटीच नाही आहे फीस पे करण्याची. तर अशा विद्यार्थ्यासाठी आपण काही करू शकतो. निश्चितच त्याच्यातला स्पार्क, त्याची गुणवत्ता बघून, त्याचा जो काही तिची ठिणगी आहे, हं. तिचा वणवा करण्याची जबाबदारी अकॅडमीची आहे. क्या बात है! म्हणजे हा पॉडकास्ट एखादा ग्रामीण भागातला विद्यार्थी जेव्हा बघेल किंवा बघत असेल, तर मी रिक्वेस्ट करेल सगळ्यांना, की एकदा फिनिक्स करियर अकॅडमीला येऊन व्हिजिट करा. भेटा. इतके छान तुमचे शिक्षक असणार आहेत, ज्यांना 35-35 वर्षाचा अनुभव आहे, ज्यांनी एम-पी-एस-सी क्रॅक केलेली आहे आणि खूप तगडे अनुभव असलेले शिक्षक तुम्हाला लाभणार आहेत, जे मला नाही वाटत इतर कुठल्या अकॅडमीमध्ये आहे अवेलेबल. तर सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात आमच्या शब्दाला मान देऊन आणि फिनिक्स करियर अकॅडमी इतकी छान सुंदर तुम्ही स्थापन केलेली आहे. त्यासाठी मी विद्यार्थ्यांनाही आव्हान दिली, की त्यांनी आवर्जून ज्यांची इच्छा आहे, की खाकी वस्त्र धारण ज्यांनाही करायचं आहे किंवा डिफेन्समध्ये कोणालाही जायचं असेल, तर डेफिनेटली फिनिक्स करियर अकॅडमीलाच या आणि तिथे ॲडमिशन करा. सर खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही आलात. धन्यवाद, धन्यवाद. उदयजी, धन्यवाद.